त्याचबरोबर आपण बागुल सरांसोबत चर्चा करत होतो की भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी संपूर्ण युती न करता या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा अट्टहास केला आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की फक्त 2 ते 3 जागांवरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आघाडीवरती दिसत आहे. तब्बल 17 जागांवरती शिवसेनेचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मोठी हार या ठिकाणी मालेगाव मधून दिसत आहे. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल सर की मुंबई असेल, नाशिक मध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आघाडी घेत आहे आणि मालेगाव मध्ये पिछाडीवरती जात आहे. हे त्या अर्थाने दुर्दैवी आहे. म्हणजे धोरणाचा हा पराभव आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे धोरणाचा हा पराभव आहे. परिपक्व निर्णय घेण्याचा पराभव आहे. तथापि एक पत्रकार म्हणून मी जेव्हा एका वरिष्ठ कार्यकर्त्याला एक प्रश्न छेडला की असं का घडलं, त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे इच्छुकांची गर्दी, तिकडे पण इच्छुकांची गर्दी, त्यामुळे ऐन वेळेला ठीक आहे लढा असा निर्णय घेण्यात आला. परंतु असा निर्णयाचे दुष्परिणाम वरिष्ठ यंत्रणेने समजून घेणं गरजेचं होतं. यात लक्ष घालणं गरजेचं होतं. आणि त्यातही धक्कादायक म्हणजे देवा पाटील सारखे पेछाडीवर जाता आहे. हा शॉक आहे, पक्षाला शॉक आहे. बरोबर. म्हणजे पूर्ण निकाल तशा पद्धतीने लागला तर पक्ष बेशुद्ध अवस्थेत जाईल अशी परिस्थिती आहे. नक्कीच. कारण ज्या माणसाने विधायक उभं केलं, शून्यातून उभं केलं, कोरोना काळामध्ये यांचं कार्य इतकं श्रेष्ठ दर्जाचं होतं, ज्यांच्याकडे आदर्श नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. देवा पाटलांच्या कार्याकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं, आदर्श नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, शालीनता म्हणून पाहिलं जातं, एक लढाऊ नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. स्वतःचा पक्ष सत्तेवर असला तरीही मागणीच्या संदर्भात ठाम असणारा असा माणूस म्हणून पाहिला जातो. आणि तो जर पिछाडीवर जात असेल तर पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज आहे. आज 4 तोंड 4 दिशेला हे जाऊन वरिष्ठ यंत्रणेनेच यांच्यात समन्वय घडून आणला पाहिजे. कारण 15 वर्ष शिवसेना एका तालुक्यामध्ये आणि यांना साधं स्थान निर्माण करता आलं नाही. केंद्रावर असणाऱ्या मोदीजींचं गुणगान गाणाऱ्या पक्षाची तालुका पातळीवरची ही डॅमेज कंट्रोल सुधारण्याची फार गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, पुन्हा या विषयाकडे आपण येणारच आहोत. सुनील भारती परत आपल्याला एकदा जॉईन झालेले आहेत. मागे त्यांचा संपर्क तुटलेला होता. या ठिकाणी सुनील भारती येतोय आवाज?